नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र शेट परीक्षा 2026 संभाव्य संशोधन पत्रिका संशोधन अभिज्ञता या संदर्भामध्ये आपण संभाव्य प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. संशोधनात प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी तत्संबंधी सारांशात्मक लेखनास डॅश डॅश असे म्हटले जाते. तर संशोधनात प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी तत्संबंधी सारांशात्मक लेखन करण्यास डॅश डॅश असे म्हटले जाते. याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, संशोधन आराखडा असं त्याला म्हटले जाते. म्हणजेच संशोधनास प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी तत्संबंधी सारांशात्मक लेखन करण्यास संशोधन आराखडा असे म्हटले जाते. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बाबीमुळे संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता निष्कर्षाला बाधा येते? तर खालीलपैकी कोणत्या बाबीमुळे संशोधनाच्या वस्तुनिष्ठ निष्कर्षांना बाधा येते? तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. म्हणजेच संशोधनाचा पूर्वग्रह, व्यक्तिगत दृष्टिकोन व भावनात्मकतेचा पगडा या तीनही दृष्टिकोनामुळे वस्तुनिष्ठ संशोधनामध्ये आपल्याला बाधा आलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. यानंतर आहे शोध प्रबंधाचे लेखन डॅश डॅश असावे. तर शोध प्रबंधाचे लेखन डॅश डॅश असावे. याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, संशोधनात्मक असावे. शोध प्रबंधाचे लेखन हे कसे असावे? तर संशोधनात्मक पद्धतीचे लेखन असले पाहिजे. संशोधनामध्ये संदर्भ ग्रंथसूची लेखनास डॅश डॅश ही विशेष पद्धती वापरली जाते. संशोधनामध्ये संदर्भ सूचीचे लेखन करण्यासाठी डॅश डॅश ही विशेष पद्धती वापरली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, API पद्धतीचा अवलंब केला जातो. संशोधनामध्ये संदर्भ ग्रंथसूची लेखन करण्यासाठी API या पद्धतीचा वापर केला जातो. यानंतर आहे, संशोधनामध्ये संशोधनाची व्यापकता व व्यवहार्यता डॅश डॅश वरून ठरवते. संशोधनाची व्यापकता व व्यवहार्यता डॅश डॅश वरून ठरवल्या जाते. तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, निष्कर्षावरून संशोधनाची व्यापकता व व्यवहार्यता ठरवली जाते. निष्कर्षावरून संशोधनाची व्यापकता व व्यवहार्यता ठरून येते. यानंतर आहे, संशोधकाच्या संशोधनाचा दर्जा खालीलपैकी कशावर निर्धारित करता येईल? संशोधकाच्या संशोधनाचा दर्जा खालीलपैकी कशावरून निर्धारित करता येईल? याचं योग्य उत्तर आहे संशोधन प्रबंधावरून. संशोधन प्रबंधावरून संशोधकाच्या संशोधनाचा दर्जा आपल्याला ठरवता येऊ शकतो. संशोधनाचा प्रबंध कसा आहे यावरून त्या संशोधकांनी लावलेल्या संशोधनाचा दर्जा आपल्याला या ठिकाणी ठरवता येईल. यानंतर आहे, संशोधन अहवालाची मुख्यतः डॅश डॅश विभागामध्ये मांडणी केली जाते. संशोधन अहवालाची म्हणजेच प्रबंधाची मुख्यतः किती भागामध्ये विभागणी किंवा मांडणी करण्यात येते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 आहे. म्हणजे संशोधन अहवालाची मुख्यतः 3 विभागामध्ये मांडणी केली जाते. 3 विभागामध्ये ही मांडणी करणं आवश्यक असतं. यानंतर आहे, संशोधनाच्या मुख्य अहवालामध्ये साधारणतः डॅश डॅश प्रकरणे असतात. संशोधनाच्या मुख्य अहवालामध्ये साधारणतः डॅश डॅश प्रकरणे असतात. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 5 प्रकरणे असावी लागतात. संशोधनाच्या मुख्य अहवालामध्ये साधारणतः 5 आपल्याला प्रकरणे असणे आवश्यक असलेलं या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे, संशोधन अहवालाच्या प्राथमिक विभागामध्ये पुढीलपैकी योग्य क्रम कोणता आहे? तर संशोधन अहवालाचा प्राथमिक विभागामध्ये पुढीलपैकी योग्य क्रम कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, मुखपृष्ठ, प्रतिज्ञापत्र,
प्रमाणपत्र आणि ऋणनिर्देश हे आपल्या प्राथमिक विभागामध्ये आपल्याला क्रमाने लावणं आवश्यक असतं. सर्वात अगोदर मुखपृष्ठ असतं, त्यानंतर प्रतिज्ञापत्र असतं, प्रमाणपत्र आणि ऋणनिर्देश या पद्धतीने आपल्याला क्रम लावणे या ठिकाणी आवश्यक असतं. संशोधन अहवालाच्या मुखपृष्ठावर वरच्या बाजूकडून सर्वप्रथम डॅश डॅश लिहावे. तर संशोधन अहवालाच्या मुखपृष्ठ भागावरून वरच्या बाजूस सर्वप्रथम डॅश डॅश लिहावे तर योग्य आहे. संशोधन समस्येचा विषय. संशोधन अहवालाच्या वरच्या मुखपृष्ठावर वरच्या बाजूला बाजूकडून सर्वप्रथम संशोधन विषयाचा विषय लिहिणे हे अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणता संशोधन समस्येचा गुण सांगता येईल. खालीलपैकी कोणता संशोधन समस्येचा गुण सांगता येईल तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे संशोधन समस्या ही संक्षिप्त असावी, संशोधन समस्या ही संक्षिप्त स्वरूपाची असावी, विरामचिन्हाचा वापर न करता लिहावे, गरजाभिमुख संशोधन विषय असावा. तर संशोधन समस्येचे हे आपल्याला गुण सांगता येतील. यानंतर आहे संशोधन अहवालात. संशोधन अहवालामध्ये कोणत्या भाग व घटक आहेत याची योग्य माहिती संशोधन अहवालाच्या कोणत्या भागामध्ये मिळते. संशोधन अहवालामध्ये कोणता भाग व घटक आहेत याची माहिती आपल्याला कोणत्या अहवालाच्या भागामध्ये मिळते तर याचं योग्य उत्तर आहे संशोधनाच्या सारांशामध्ये आपल्याला संशोधनामध्ये वापरण्यात आलेले भाग व घटक याची माहिती आपल्याला संशोधनाच्या सारांशामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. आशय विश्लेषणाचे खालीलपैकी कोणते घटक आहेत. आशय विश्लेषणाचे खालीलपैकी कोणते घटक आहेत तर वरील सर्व. म्हणजेच परिच्छेद असेल, पात्रे असतील आणि शब्द हे आपल्याला आशय विश्लेषणाचे प्रमुख घटक असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. परिच्छेद असेल, पात्रे असतील व शब्द हे आपल्याला आशय विश्लेषणाचे या ठिकाणी घटक असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. संशोधनामध्ये वापरलेल्या अभिवर्ती मापिक व प्रश्नावली या साधनाचा नमुना खालीलपैकी कशामध्ये असतो. तर संशोधनामध्ये वापरलेल्या अभिवर्ती मापिका व प्रश्नावली या साधनाचा नमुना खालीलपैकी कशामध्ये असतो तर याचं योग्य उत्तर आहे हे परिशिष्टामध्ये दिल्या जातो. संशोधनामध्ये वापरलेल्या अभिवर्ती व प्रश्नावली आपल्याला ह्या परिशिष्टामध्ये दिलेल्या आपल्याला असतात, परिशिष्टामध्ये ह्या दिलेल्या जातात. संशोधन प्रबंध अहवालाची लेखनशैली खालीलपैकी कोणत्या काळास धरून असावी. तर संशोधन प्रबंध अहवालाची लेखनशैली खालीलपैकी कोणत्या काळास धरून असावी तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर भूतकाळास. संशोधन प्रबंध अहवालाची भाषा किंवा लेखनशैली ही आपल्याला भूतकाळामध्ये वापरली जाणे आवश्यक आहे. संशोधन अहवालाच्या मूल्यांकनामध्ये डॅश डॅश हा पाहावयास भर पडतो. संशोधन अहवालाच्या मूल्यांकनामध्ये डॅश डॅश बाब पाहावयास भर पडतो तर याचं योग्य उत्तर आहे उद्दिष्टे व निष्कर्षाची योग्य सांगड घालणे आवश्यक असतं. संशोधन अहवालाच्या मूल्यांकनामध्ये संशोधनाची उद्दिष्टे व निष्कर्ष याची सांगड घालणे अत्यंत आवश्यक असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. PhD नोंदणीसाठीच्या संशोधन आराखड्याची लेखनशैली डॅश डॅश असावी. PhD नोंदणीसाठीच्या संशोधन अहवाल आराखड्याची लेखनशैली ही डॅश डॅश स्वरूपाची असावी लागते तर ही भविष्यकालीन भाषेमध्ये लिहिलेली असावी. तर PhD नोंदणीसाठी संशोधन आराखड्याची लेखनशैली ही भविष्यकालीन भाषामध्ये असणं अत्यंत आवश्यक स्वरूपाचं असतं. यानंतर आहे संशोधन समस्या निवडण्याचा हा डॅश डॅश हा हेतू दुय्यम ठरतो. तर संशोधन समस्या निवडण्याचा डॅश डॅश हा हेतू दुय्यम
आपल्याला ठरताना दिसून येतो. तर PhD पदवी मिळविणे हे आपल्याला दुय्यम ठरताना दिसून येतो. संशोधन समस्या निवडण्याचा PhD पदवी मिळविणे हे आपल्याला हेतू दुय्यम स्वरूपाचा असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. संशोधनाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? संशोधनाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? तर संशोधनाचे खालीलपैकी योग्य अर्थ काय आहेत? माहितीचे विश्लेषण करून तत्कालीन समस्या सोडविणे. संशोधनाचा खालीलपैकी योग्य अर्थ काय आहे? तर माहितीचे विश्लेषण करून तत्कालीन समस्या सोडविणे हे संशोधनाचा योग्य अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. संशोधनाचा माहितीचे विश्लेषण करून तात्काळ समस्या सोडविणे हे संशोधनाचं प्रथम कर्तव्य असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे संशोधनाच्या हेतूवरून संशोधनाचे किती प्रकार पडतात? तर संशोधनाच्या हेतूवरून संशोधनाचे किती प्रकार पडतात? तर 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी पडताना दिसून येतात. संशोधनाच्या हेतूवरून 3 प्रकार आपल्याला पडताना या ठिकाणी दिसून येतात. नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हा कोणत्या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे? तर नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हा कोणत्या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे? तर मूलभूत संशोधनाचा मुख्य उद्देश आहे की नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हा आपल्याला मूलभूत संशोधनाचा मुख्य उद्देश असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे गुणात्मक स्वरूपाचे आशय विश्लेषण. गुणात्मक स्वरूपाचे आशय विश्लेषण अधिकतर कोणत्या संशोधनामध्ये केले जाते? गुणात्मक स्वरूपाचे आशय विश्लेषण अधिकतर कोणत्या संशोधनामध्ये केले जाते? तर सामाजिक शास्त्रामध्ये असे गुणात्मक संशोधनाचे किंवा गुणात्मक स्वरूपाचे आशय विश्लेषण केले जातं. हे सामाजिक शास्त्रामध्ये याच प्रकारे संशोधन केले आपल्याला जाताना दिसून येतो. त्यानंतर आहे डॅश डॅश संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण जगमान्य होते. डॅश डॅश संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण जगमान्य होते. तर याचं योग्य उत्तर आहे मूलभूत संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण हे जगमान्य होते आपल्याला दिसून येते. मूलभूत संशोधनामधून जे निष्कर्ष काढले जाते ते सामान्यीकरण किंवा जगाला मान्य असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. यानंतर आहे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम डॅश डॅश संशोधनाचे उदाहरण आहे. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा नियम हा डॅश डॅश संशोधनाचा उदाहरण आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मूलभूत संशोधनाचं हे एक उदाहरण असलेलं आपल्याला सांगता येईल. मूलभूत संशोधनाचं हे एक उदाहरण आहे. त्यानंतर आहे सध्याच्या काळामध्ये भारतातील संशोधनामध्ये खालीलपैकी कशाचा वणवा किंवा कमतरता आहे? तर सध्याच्या काळामध्ये भारतीय संशोधनामध्ये खालीलपैकी कशाचा आपल्याला कमतरता असलेली दिसून येते? तर याचं योग्य उत्तर आहे मूलभूत संशोधनाची आपल्याला या ठिकाणी कमतरता असलेली या ठिकाणी जाणवताना दिसून येते. यानंतर आहे डॅश डॅश संशोधनाचा उपयोग सार्वकालीन असतो. डॅश डॅश संशोधनाचा उपयोग आपल्याला सार्वकालीन स्वरूपाचा असलेला दिसून येतो. तर मूलभूत संशोधनाचा उपयोग हा सार्वकालीन स्वरूपाचा असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मूलभूत संशोधनाचा उपयोग हा सार्वकालीन स्वरूपाचा असलेला दिसून येतो. त्यानंतर आहे डॅश डॅश संशोधनामुळे मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुकर झालेले आहे. तर डॅश डॅश संशोधनामुळे मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुकर झालेले आहे. तर उपयोजित संशोधनामुळे मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुकर झालेले आपल्याला दिसून येते. उपयोजित संशोधनामुळे मानवी जीवन हे खऱ्या अर्थाने सुकर झालेले दिसून येते.